प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम आणि आजच्या बुधवारच्या ह्या सभेमध्ये सर्वांचं स्वागत। माझा पूर्ण विश्वास आहे की आपण सर्व सुखी आनंदी असाल, आपापल्या ठिकाणी सुरक्षित असाल। प्रभूमध्ये माझा विश्वास आहे। आज या भक्तीमध्ये सामील होत असताना आपण प्रार्थना करूया आणि आजची भक्ती ही आपण देवाच्या हातामध्ये देऊया। प्रार्थना करू। हे आमच्या थोर गौरवी बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो। प्रभू देवा, आम्ही तुझे खरोखर आभार मानतो आणि स्तुती आराधना करतो, कारण तू स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असा देव आहे। प्रभू देवा, आम्हाला तू वेळोवेळी ही संधी देतो की अशा प्रकारे आम्ही एकत्र यावं, गीते गावी, प्रार्थना करावी, तुझं वचन ऐकावं। या सर्वाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। या सर्वाद्वारे तुझं गौरव होऊ दे, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव मिळेल असंच होऊ दे। आणि ह्या सर्वाद्वारे आमची आध्यात्मिक उन्नती होऊ दे देवा, हीच आम्ही तुझं प्रार्थना करतो। आमची सर्व गीताद्वारे भक्ती तू आशीर्वादित कर आणि त्याचा स्वीकार तू कर, हीच आम्ही तुझं प्रार्थना करतो। तुझं वचन आशीर्वादित कर, प्रत्येकासोबत तू बोल, प्रत्येकाला तू आज नव्याने स्पर्श कर। तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐक, आमेन। यावेळेला आपण गीत गाणार आहोत आणि आपलं जे छोटंसं क्वायर आहे, जीवन आणि एंजल येतील, आपल्याला त्या गीतामध्ये चालवतील, त्यांच्यासोबत आपण गीते गाण्याचा प्रयत्न करू। पहले जी गीत अपन गाना रहे थे है मेरे जीवन में तेरी जरूरत है। त्याच्या बिना आपण काहीच नाही, त्याच्या बिना आपण काहीच करू शकत नाही, त्याच्या बिना आपलं जीवन हे व्यर्थ आहे। ही आपली एक आपण प्रार्थना आज करूया। मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है। प्रभू, आम्ही तुझ्याशिवाय जीवन जगू शकणार नाही।
नसता तर आमचं जीवन हे व्यर्थ झालं असतं. आमच्या जीवनाला काही अर्थ राहिला नसतो. तुझे आभार मानतो प्रभू तुझ्याबद्दल आणि तू दिलेल्या जीवनाबद्दल. होय प्रभू आम्हाला तुझी जरूरत आहे. तुझी आवश्यकता. तुझ्याशिवाय आम्ही खरोखर हे विश्वासाचं जीव जगू शकणार नाही. रक्तामध्ये शुद्ध झालेलं नसतो तर प्रभू आम्हाला तुझ्या रक्तामध्ये तुझ्या रक्ताच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर ही आज आमची प्रार्थना आहे. आमेन. आमचं शरीर हे तुझं मंदिर या मंदिरामध्ये तुझी वस्तू सर्वदा राहावी. हे आमचे प्रयत्न आहेत. ही आमची प्रार्थना. थँक्यू जीसस. तुझ्या नावाला मान राजा आणि प्रभूचा प्रभू आहेस. हालेलुया. तूच एक महान जिवंत प्रभू परमेश्वर देव. तुझ्याशिवाय कोणी नाही प्रभू. येस लॉर्ड. येस जीसस. आहे प्रभू देवा तुझ्यावर आणि माझं जीवन तुझ्या हातामध्ये आहे लॉर्ड. यस. जीवनाद्वारे yes, Lord. We lift up your holy name. We adore you, Lord. We worship you. We lift up your holy name.
salvation in our life. तू ही मंजिल तू रास्ता भी है, तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी होय प्रभू येशू, या नावामध्ये जीवन आहे. तू रोशनी है, तू ही मंजिल तू रास्ता अंधारामध्ये तू आम्हाला प्रकाश देणार आहे. तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी सर्वांनी मिळून हालेलुया म्हणूया. या ध्रुपदामध्ये सर्व आम्ही पण मिळूया, गाऊया. Praise the Lord Jesus. Praise be to God, Almighty God. Praise the Lord Jesus. Thank you, Jesus. तू आम्हाला भरपूर प्रमाणात सर्व काही पुरवलेलं आहे आणि विशेषतः तुझं तारण, तुझे मार्ग, तुझी विधी, तुझे नियम तू आम्हाला पुरवलेले आहेत. तुझे आभार मानतो Jesus. Amen. Praise the Lord. कोटी कोटी धन्यवाद आमच्या जिवंत देवाला. आमच्या जीवनाद्वारे आम्ही सदैव द्या. हालेलुया. Amen. Praise the Lord. देवाची स्तुती असो. हे आमच्या थोर, अति थोर, पवित्र जिवंत देवा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, मान महिमा गौरव देतो. कारण खरोखर प्रभू तू दयावंत, कृपावंत, दयाळू, प्रेमळ, सर्वशक्तिमान, सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सामर्थ्यवान देव आहे. तुझ्या समान कोणी 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 कोणीच नाही म्हणून तुझ्या नावाला आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो प्रभू. या गीताद्वारे प्रभू आम्ही जी काही स्तुती आराधना केलेली आहे ती तू मान्य करून घे आणि प्रभू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. आम्हा प्रत्येकाबरोबर तू बोल. पुन्हा तुला विनंती करतो, जे वचन येणार आहे ते आशीर्वादित तू कर प्रभू, आणि माझ्या ओठा जिभेला तू स्पर्श कर. आणि जी काही लहानशी बायबल स्टडी आम्ही घेणार आहोत प्रभू देवा, ती
घेण्यासाठी आणि सांगण्यासाठी मला तुझे शब्द, तुझे विचार आणि तुझा संदेश माझ्या मुखामध्ये तू घाल हीच प्रार्थना करतो. पुन्हा एक वार प्रभू आम्ही हात जोडून विनंती करतो की आमच्या औरंगाबादमधून, महाराष्ट्रामधून आणि संपूर्ण देशामधून आणि जगामधून प्रभू हा कोरोना व्हायरस तू काढून घे. हात जोडतो, नम्र विनंती करतो प्रभू. आणि याच्यावर प्रभुदेवा काहीतरी खात्रीलायक असा इलाज निघेल अशी कृपा तो कर. प्रभुदेवा, जे आमचे सर्व नर्सेस, डॉक्टर्स आहेत, कर्मचारी आहेत, बँक कर्मचारी आहेत, जे प्रभू आज वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर कामाला जातात आणि वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कामध्ये येतात प्रभुदेवा, त्या सर्वांचं तू संरक्षण तू कर प्रभू. हीच आम्ही तुझं जो प्रार्थना करतो. त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे, सर्व काळजी, चिंता, भीती दूर कर. आणि आतापर्यंत त्यांना तू अशा कठीण परिस्थितीमध्ये सांभाळलेलं आहेस प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो. इथून पुढे देखील तू सांभाळ. आमच्या मंडळीमधले आणि सर्व प्रांतामधील जे सर्व प्रभू वृद्ध लोक आहेत, आजारी लोक आहेत, गरजवंत आहेत, त्या सर्वांना आम्ही तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या चरणाजवळ घेऊन येतो. आणि तुला हीच विनंती करतो की प्रभू त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर, आरोग्य तू दे, तुझी कृपा त्यांना तू पुरव. हीच आम्ही तुझं प्रार्थना करतो. पुन्हा एक वार प्रभू देवा, आम्ही ब्रदर जॉन डोंगरदिवे यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना तो स्पर्श कर प्रभू, त्यांना आरोग्य तू दे, त्यांना लवकरात लवकर घरी येता येईल अशी कृपा तू कर. आणि तुझ्या सामर्थ्याने त्यांना तू भर प्रभू देवा. आणि त्याचप्रमाणे अजून इतर कोणी आजारी असतील प्रभू देवा, कदाचित काही नावं आमच्याकडं आले नसतील किंवा काही नावाचा विसरही कदाचित पडला असेल, पण प्रभू त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर, आरोग्य तू दे. हीच आम्ही तुझं प्रार्थना करतो. ये प्रभू आमचं सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केलेली म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडं आपण वळणार आहोत, एक नवीन प्रश्न घेऊन. आणि तो प्रश्न आपल्याला सापडेल किंवा तो प्रश्न आहे स्तोत्रसंहिता याचा अध्याय 8. स्तोत्रसंहिता अध्याय 8 आणि 4थ्या वचनामध्ये तो प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. आणि तो प्रश्न म्हणजे, मर्त मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. हे दोन्ही प्रश्न आपण थोडंसं आज बघणार आहोत. ते दोन्ही प्रश्न एकाच वचनामध्ये आहेत आणि जवळपास त्याचा पुष्कळ सिमिलॅरिटी आहे, साम्य आहे. म्हणून आपण दोन्ही प्रश्न आज बघणार आहोत थोडक्यामध्ये. हा दावीद जो आहे, हा दावीदाला देवाचा जो अनुभव आलेला आहे त्याच्या जीवनामध्ये आणि देवाचं जे त्याने सामर्थ्य पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्यावरून तो या ठिकाणी म्हणत आहे की मर्त मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू इतका महान, इतका मोठा, इतका सामर्थ्यवान आहे, सर्व सृष्टी तू उत्पन्न केलेली आहे आणि मनुष्याला तू उत्पन्न केलेला आहे, तर तू खूप महान आहेस, आमच्या बुद्धी सामर्थ्यापलीकडे आहे. आणि असं असताना जो मर्त मनुष्य जो आहे, पापी मनुष्य आहे, त्याची तू काय आठवण करावी, काय तुला एवढं गरज पडलं देवा, तुला काही गरज किंवा काय फार आवश्यकता होती असं काही नाही. पण या ठिकाणी दावीद मनुष्याची जी अपात्रता जी आहे ही त्याने ओळखलेली आहे. आणि तो किती क्षुल्लक आहे, तो किती कमी आहे, किती लहान तो आहे, किती पोकळ तो आहे, हे त्याला समजलेलं आहे. आणि म्हणूनच तो असा प्रश्न विचारित आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला पाहायला मिळतं. तो प्रश्न म्हणजे त्याला काही माहिती नाही म्हणून त्याने विचारलेला असं नाही आहे, पण तो मानवाची जी क्षुल्लकता जी आहे किंवा जो
जो अगदी ज्याचं काही मोल नाही, ज्याची काही पात्रता नाही, अशा मनुष्याबद्दल तो जणू काय देवाला म्हणत आहे की आम्ही इतकं नसतानाही तू काय त्याची आठवण करावी, काय म्हणून आठवण करावी, मानवतो काय की तू त्याला दर्शन द्यावे. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि स्तोत्रसंहिता 62 मध्ये आणि 9व्या वचनामध्ये पण म्हटलेलं आहे, मानव प्राणी केवळ वाफ आहेत, ते ताजव्यात घातले असता हलके भरतील. ते सर्व काय आहे? वाफच आहे. स्तोत्रसंहिता 62 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचप्रमाणे स्तोत्रसंहिता हा 103 अध्यायामध्ये आम्हाला देखील ते पाहायला मिळतं. 14 आणि 15 ही वचन, कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहोत हे लक्षात ठेवतो. कोण? देव. आम्ही केवळ माती आहोत, आमची प्रकृती तो जाणतो. त्याला माहिती नाही अशातला काही प्रकार नाही किंवा भाग नाही. मनुष्य प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे, वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो, वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुनरुक्ती संबंध जडत नाही. कोण म्हणतो? दावीदच म्हणतो आहे. मनुष्याचं आयुष्य हे किती क्षणभंगूर आहे, किती तो दुर्बल आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच या प्रश्नामध्ये तेच जसं काय तो व्यक्त करीत आहे, त्याच्या भावना व्यक्त करीत आहे की हे देवा, आम्ही काही नसताना तू आमची आठवण का करावी, का आम्हाला तू दर्शन द्यावं. आपण अजून एक वचन वाचू आणि ते वचन इब्रिकरासपत्र याचा 2ऱ्या अध्यायामध्ये आहे. इब्रिकरासपत्र 2रा अध्याय आणि 6 पासून पुढे वाचू. आणि याच संबंधामध्ये इब्रिकरासपत्राच्या लेखकाने लिहिलेला आहे. इब्रिकरासपत्र याचा 2रा अध्याय आणि 6व्या वचनापासून, एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, मर्त मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, अथवा मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले आहे, तू त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे, आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहे. तू सर्व काही त्याच्या अधीन, त्याच्या पायाखाली ठेवले आहे. सर्व काही त्याच्या अधीन केले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवले नाही असे काही राहू दिले नाही, परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, असे आजपर्यंत आपल्या दृष्टीस पडले नाही असे नाही खरे. असे आजपर्यंत आपल्या दृष्टीस पडले नाही हे खरे आहे. मग या ठिकाणी इब्रिकरासचा लेखक, आणि इब्रिकरासचा लेखक बहुतेक पाऊल आहे असं पुष्कळ जे विद्वान आहेत त्यांचं म्हणणं आहे. अर्थात तो आता निराळा भाग आहे, त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही आहे. पण देवाने मनुष्याला जे निर्माण केलं हे त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. आणि त्याचं प्रतिरूप म्हणजे काय की त्याचा आत्मा मनुष्यामध्ये घातलेला आहे हे आपल्याला माहिती आहे चांगला. सगळे आपले बायबल अभ्यासक लोक आहेत आणि अनेक वेळेला आपण वचनांमधून त्याचा अभ्यास देखील केलेला आहे. देवाने मनुष्य जो निर्माण केला तो हाताने निर्माण केला. इतर जी निर्मिती आहे ती त्याने शब्दाच्या द्वारे निर्माण केली, पण मनुष्याला त्याने हाताने घडवलं. आणि शब्द बोलला नाही तो, त्याच्यामध्ये त्याने आपला श्वास फुंकला आणि तो सजीव झालेला आहे. त्याचा आत्मा त्याने घातलेला आहे, त्याची प्रतिरूप म्हणजे त्याचा आत्मा त्याने घातलेला आहे. आणि म्हणून देवाने त्याची आठवण केली, जरी त्याने पाप केले तरी. आदाम आणि हवा यांनी पाप केले आणि त्या पापामुळं देवाने त्यांना अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही मरणार.
अर्थात ते आध्यात्मिक रीतीने मेले खरे, पण देव त्यांना जीवानिशी देखील मारू शकला असता आणि काय देवाचा नंतर प्लॅन असू शकला असता आपल्याला आपण न बोललेलं बरं. पण देवाने मनुष्याला त्यावेळेला मारलं नाही, त्याला जिवंत ठेवलं. पण देवाचे जे संकल्प आहे, देवाची जी योजना आहे, त्या पापामुळे सर्व मोडल्या गेली. त्यांनी त्याला एदेन बागेच्या बाहेर काढून दिलं. आणि म्हणून जरी त्याने पाप केलं तरी देवाने त्याला संधी दिली, त्याला जीवानिशी मारलं नाही. मग पृथ्वीवर जसं जसं पाप वाढू लागलं आणि मनुष्य मरू लागला, म्हणजे नरकामध्ये जाऊ लागला, देवाच्या योजनेपासून तो परावृत्त झाला, त्यावेळेला देवाला असं वाटलं की ह्या कारणासाठी तर मी त्याला निर्माण केलेलं नाही. देवाने जे मनुष्याला निर्माण केलं, तो त्याची ती योजना, जी संकल्पना होती ती अतिउच्च होती. आणि देव त्यांना दररोज बागेमध्ये भेटायला येत होता, हे आपल्याला त्या वचनावरून पाहायला मिळतं आहे. म्हणजे देवाने त्याने जे मनुष्याला बनवलं ते सहभागितेसाठी बनवलं. म्हणून योहानकृत शुभवर्तमानामध्ये 14व्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जेथे मी असावं तेथे तुम्ही असावं, ही देवाची योजना आहे. ह्या सहभागितेसाठी देवाने मनुष्याला निर्माण केलं. आणि म्हणून देवाने त्याला मारलं नाही, तर त्याची आठवण ठेवली. आणि त्या आठवणीमुळे देवाने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला की त्याच्यावर आता विश्वास ठेवून त्याच्याद्वारे आम्ही जी देवाची संकल्पना आहे, योजना आहे, जी तरतूद आहे आमच्यासाठी, ती पूर्ण व्हावी. ती लयास गेली होती. कशामुळे? पापामुळे लयास गेली होती. पण देवाने नंतर त्या मनुष्याची पुन्हा आठवण केलेली आहे, कारण देवाची ती योजना नव्हती की हा मरावा आध्यात्मिक रीतीने आणि नरकात जावा. ही देवाची योजना, इच्छा नव्हती आणि योजनाही नव्हती. आणि म्हणून देवाने काय केली? दुसरी योजना आपल्या समोर ठेवली आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. देवाची स्तुती असो, यासाठी की आपण मरू नये, आध्यात्मिक रीतीने मरू नये. म्हणून दावीद या ठिकाणी म्हणतो आहे की मर्त मनुष्य काय तो की त्याची आठवण ठेवावी. इतकं शुल्लक आम्ही इतके कमी आहोत, काही पात्रता नाही, लायकी नाही, तरीही त्याचं कारण हे आहे की देवाने मनुष्याला बनवलं आणि नुसतंच बनवलं नाही, तर त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे बनवलं आणि त्याचा आत्मा आमच्यामध्ये घातला. हेच ते कारण आहे की देवाने आमची आठवण करावी. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस, थँक्यू. नाही तर तुम्ही आणि मी, आम्ही नरकाच्या वाटेवर होतो आणि कदाचित प्रभू येशू ख्रिस्त जर आला नसता तर आज आम्ही नरकामध्ये आणि त्या नाशामध्ये मेलो असतो, तिथेच राहिलो असतो सदा सर्व काळ. पण देवाने आपली आठवण केली आणि आपल्याला दर्शन दिलं, नाही का? देवाची स्तुती असो. आणि मग या ठिकाणी आपण जे इब्रिकरास पत्रामध्ये आपण जे वाचतो आहे, तो काय म्हणतो आहे 7व्या वचनामध्ये, तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले आहे, तू त्याला गौरव थोरवी आणि मुकुटमंडित केले आहे आणि तू आपल्या हातच्या कृत्यावर त्याला नेमले आहे. म्हणजे देवाने जे सर्व सृष्टी निर्माण केली, त्याच्यावर सत्ता चालवण्यासाठी त्याने मनुष्याला नेमलेला आहे. जर आपण उत्पत्ती याचा पहिला अध्याय जर आपण बघितला आणि 28व्या वचनामध्ये आपण बघूया, तुम्ही देखील बघा. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा. ती काय आणा? सत्तेत आणा. लक्षामध्ये ठेवा, नीट त्या ठिकाणी आपण बघूया. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी व पृथ्वीवरील संचार करणारे सर्व प्राणी मात्र यावर सत्ता करा. देवाने मनुष्याला काय केलेले? सर्व याच्यावर सत्ता करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये दिलेली आहे. आणि मग या ठिकाणी देखील आपल्याला वाचायला मिळतं 8व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? इब्रिकरास पत्र 2रा अध्याय, तू सर्व काही त्याच्या अधीन
त्याच्या पायाखाली ठेवले आहे, सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे. म्हणजे अधीन ठेवले नाही असे काही राहू दिले नाही. सर्व तुम्ही कदाचित टी व्हीवर तुम्ही बघत असाल, डिस्कवरी चॅनल आहे. कितीही मोठा प्राणी असो, कितीही घातक तो असो, कितीही शक्तिवान तो असो, त्याला मनुष्याने आपल्या कह्यात ठेवलेले आहे. तो वाघ असो, सिंह असो, हत्ती असो की अजून कोणता प्राणी असो, मनुष्याला देवाने जरी तो अशक्त आहे इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये, कमकुवत आहे, त्याची शक्ती चालणार नाही. एखादा सिंह एखाद्याच्या मनुष्याच्या अंगावर धावून जर आला तर एका घासात तो खाऊन खतम करून टाकेल. मनुष्य कमकुवत आहे, शक्ती त्याची कमी आहे. ही देवाने जी बुद्धी दिलेली आहे त्याला, त्या बुद्धीच्या आधारे त्याने त्याच्यावर कब्जा केलेला आहे. असू द्या ना, मग किती मोठा सिंह असू दे की हत्ती असू दे की अजून कोणताही हिंस्र साप असू द्या, त्याला त्याने आपल्या कह्यात घेतलेले आहेत. आणि आज तुम्ही जर बघत असाल ह्याच्यावर टी व्हीवर आणि डिस्कवरी चॅनलवर तर खूप पाहायला मिळतं आहे कशा रीतीने तो त्याला आपल्या कब्जामध्ये घेतलेला आहे. कोणताही साप देखील असो, कोणताही प्राणी असो, सरपटणारा असो की जंगलामधील इतर पशु असो, श्वापद असो किंवा हिंस्र श्वापद असो. सांगायचं तात्पर्य हे आहे की देवाने मनुष्याला ही पृथ्वी निर्माण केली आणि त्याला ही चालवण्यासाठी त्याच्या हातामध्ये सत्ता दिला, अधिकार दिला. आता ह्याच ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळत आहे, नाही का? तर देवाने मनुष्याला उत्पन्न केलं, त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे उत्पन्न केलं आणि त्याच्या हातामध्ये काय केलं? सत्ता त्याने दिली. हे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. मग आपण हे पण बोललेलो आहे की काय गरज पडली देवाला, तर आपण तेच बघत आहोत की देवाने मनुष्याला निर्माण केलं, स्वतःच्या हाताने बनवलं आणि म्हणून त्याचा नाश व्हावा ही देवाची इच्छा नव्हती. त्याने आपल्यावर कृपा केली. त्यावेळेला आदाम आणि हवा यांच्यावर कृपा ही झाली की देवाने त्यांना जीवानिशी मारलं नाही, त्यांना जिवंत ठेवलं, फक्त त्या बागेमधून बाहेर काढलं. त्याचे प्रिव्हिलेजेस जे आहेत, त्याचे आशीर्वाद आहेत ते काढून घेतले. मग देवाची जी महानता आहे, ही महानता दाविदाने वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी त्याने नमूद केलेली आहे की आमचा जो देव आहे हा किती महान आहे. 8वां जे वचन आहे, जे आपण सुरुवातीला काढलेलं आहे, स्तोत्रसंहिता 8वां अध्याय आणि पहिलं वचन, हे परमेश्वरा आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाम किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरिले आहे. आणि मग 3ऱ्या वचनामध्ये, आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे याचकडे पहावे. तर हा दावीद काय म्हणतो? तुझी जी निर्मिती आहे, आकाश तुझे अंगुली कार्य आहे, त्यात तू नेमलेले चंद्र व तारे याचकडे पहावे, तर तुझं सामर्थ्य आम्हाला दिसून येतं. ह्या सृष्टीकडे पाहिलं तर आम्हाला तुझं सामर्थ्य दिसून येतं की तू किती महान आणि सामर्थ्यवान देव आहे. आणि असं असताना ज्यावेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला असं मनामध्ये येतं की मर्त मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. आमची लायकी नाही, आमची पात्रता नाही, आम्हाला काही मोल नाही, आम्ही माती मोल आहे असं तो म्हणतो. एका ठिकाणी तो म्हणतो आम्ही सर्व वाफ आहे, ताजव्यात घातले तर आम्ही हलके भरू कारण आम्ही वाफ आहे असं तो म्हणतो एका ठिकाणी. आणि हे सर्व असताना देवाने आमची आठवण का करावी? धन्य त्या देवाचे की ज्यांनी ही तरतूद आणि ही योजना त्याच्या आपल्याला दिलेली आहे. नाहीतर आज आम्ही नाशामध्ये असतो आमच्या पापामुळे. देवाची ओळख झाली नसती. मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. आम्हाला त्याने दर्शन दिलेलं आहे, आध्यात्मिक रीतीने दर्शन दिलेलं आहे. असे कितीतरी उदाहरणं आहेत.
असे लाखो असतील आणि कदाचित लाखोपेक्षा जास्त असतील की त्यांना देवाने असं काही दर्शन दिलं, असं काही त्यांना या सृष्टीच्या द्वारे त्यांना देवाचं ज्ञान झालं. काहींना प्रत्यक्ष त्याने दृष्टांत दिला, दर्शन दिलं आणि त्यांना खरा देव समजलेला आहे. प्रत्येकच वेळेला देवाने प्रत्येकालाच असं दर्शन दिलं, प्रत्यक्ष काहीतरी एका खोलीत प्रकाश पडला आणि तो दिसला असं झालेलं नाही. काही उदाहरणं आहेत की तसं आपल्याला पाहायला मिळतं, काही साक्षी तशा आहेत. देवाचं कार्य करण्याची पद्धत काय आहे, वेगवेगळी आहे. आणि मग 5व्या वचनामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे, तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे, त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे. आणि त्याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, काय पाहायला मिळतं 6व्या वचनामध्ये, तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे, तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. जे आपण आता थोड्या वेळपूर्वी इब्रिकरास पत्रामध्ये वाचलेलं आहे, ते दाविदाने कितीतरी हजारो वर्ष अगोदर ते लिहिलेलं आहे. आणि असं वाटतं की इब्रिकरास पत्राचा जो लेखक ज्याने जे लिहिलेलं आहे, दावीद हा लिहिलेला आहे, हा एकच लेखक इकडं पण आहे की काय. आणि तो आहे आत्म्याच्या दृष्टीने जर बघितलं तर, कारण देवाचं वचन हे आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे लिहिल्या गेलेलं हे आपल्याला माहीत आहे. आणि मग त्याच्यामध्ये किती एकसूत्रपणा आपल्याला दिसतो हे दिसून येतं. असं वाटतं त्याच लेखकाने, दाविदानेच हे इथं लिहिलेलं आहे की काय. आणि हा जो लेखक आहे इब्रिकरास पत्राचा, त्याला माहिती होतं का दाविदाने काय लिहिलेलं आहे? नाही. तो आपला दुसरा विषय आहे. पण आपण एक उदाहरण जर आपण बघितलं तर देवाने मनुष्याला दिलेलं जे ज्ञान आहे ते इतकं अफाट आहे की काय सांगू. आपण जर विचार केला, आता आजच्या काळामध्ये रेडिओ कोणी ऐकत नाही, पण तुमच्यासारखे सर्वसाधारण मनुष्य तुमच्यासमोर हा रेडिओ आणून ठेवला, त्या रेडिओच्या टेक्नॉलॉजी काही माहिती आहे, काही तत्व आपल्याला माहिती आहे, काही टेक्नॉलॉजी माहिती आहे? काहीच नाही माहिती, झिरो. मला तरी झिरो माहिती आहे. हां, रेडिओ आता त्यावेळेची गोष्ट आहे बरं का. आताची जी नवीन पिढी आहे कदाचित रेडिओ त्यांना माहिती नसेल. कसं आहे, आमच्याकडं रेडिओ होता आणि तो ऑन केल्यानंतर काही वेळ लागायचा, काहीतरी मला वाटतं कमीत कमी 30 सेकंद लागायचे ते चालत. आणि मग त्याच्यावर ते रेडिओचं स्टेशन, आम्ही आश्चर्यचकित व्हायचो, अरे बापरे, मी लहान होतो, कसा आवाज येतो, कसा, कोण बोलतं, कुठून बोलतं. आणि मग मला लहानपणी सांगायचे लोक आणि घरातले लोक की हे फार दुरून त्याचं प्रसारण होतं, मग तिकडं लोक बोलतात, मग इकडं ऐकू येतं. आम्ही आश्चर्यचकित व्हायचो, अरे बापरे. रेडिओचा शोध हा सगळ्यात पहिले एक जर्मन मनुष्य होता 1886 सालामध्ये रेडिओचा शोध लागला. आणि मग नंतर इटालियन जो मनुष्य होता त्याने त्याच्यावर अजून रिसर्च केला, अजून शोध केला आणि 1895 रेडिओचं प्रसारण सुरू झालं. टेलिफोनचं मला काही माहीत नाही आणि तुम्हालाही माहिती नसेल बहुतेकांना, नाही का. टेलिफोनचं काही माहिती नाही. इकडून मनुष्य बोलतो, तिकडच्या कोपऱ्यात त्याला जिकडं असेल तो जगामध्ये त्याला ऐकू जातं. टेलिफोन फार बापरे कसं आहे. आणि त्यावेळेला आम्ही बुलढाण्यामध्ये होतो, त्यावेळेला बुलढाण्यामध्ये फक्त 5-7 लोकांच्या घरी टेलिफोन होता. आणि ते लोक कोणते होते? पोलीस अधिकारी होते, DFO आणि अजून कोणी मोठमोठे कलेक्टर, त्यांच्याकडे ते फोन होते ना. फार हे वाटायचं. आणि त्यावेळेला निरोप जर द्यायचा जर झाला, काही घटना घडली दुःखाची म्हणा किंवा काही कळवायचं असेल तर मग हे यायचा, टेलिग्रॅम यायचा, त्याला टेलिग्रॅम म्हणायचं. आणि मग टेलिग्रॅमवाला आला की पहिले धस व्हायचं, काय न्यूज आहे, बापरे, कोणीचं मेलं का, कोणी दुःखी आहे का, कोणी काय ॲक्सिडेंट झाला का, काय असेल. आणि मग त्याच्यामध्ये तो मेसेज असायचा काहीतरी टाईप केलेला. तर असे हे मनुष्याने काय केलेले, शोध लावलेले. टेलिफोनचा शोध 1876 साली इरिक्सन यांनी लावलेला आहे. आता मी ही माहिती घेत असताना मला आय हॅड अ फन.
मला खूप आनंद वाटला हे पुन्हा वाचण्याबद्दल. आता मागे अभ्यास करताना कधीतरी ते आमच्या अभ्यासात येऊन गेलेलं आहे, पण आता फ्रेश अभ्यास करीत असताना जरा मजा वाटली. बापरे, टी व्हीचा शोध 1927 साली लागलेला आहे आणि 21 वर्षाच्या मुलाने पहिलं हे जे टेक्निक आहे हे अंमलामध्ये आणलं. त्याचं नाव होतं आहे फिलो टेलर त्याचं नाव होतं. मग नंतर काय झालं की कार, जे आपण आज कार बघतो त्याच्यामध्ये कितीतरी आज सुधारणा झालेली आहे आणि कितीतरी वेगवेगळ्या मोठमोठ्या आणि छान लक्झरी कार्स आलेल्या आहेत. तर 1886 साली कार्ल बेन्झ नावाच्या मनुष्याने कार इंट्रोड्यूस केली जगाला. मग 1927 साली टेप रेकॉर्डचा शोध लागला. म्हणजे आपण काही बोललेलो ते रेकॉर्डर टेप करायचं. आणि बुलढाण्यामध्ये मला आठवतं की मला असं वाटतं की काही 6-7 वर्षाचा असेल त्यावेळेला 1970 ते 71, 8 वर्षाचा होतो मी. 1970 ते 71 यामध्ये एक बुलढाणा चर्चमध्ये एक आर्मीमधला एक रिटायर मनुष्य होऊन मधला आला बुलढाण्यामध्ये. ख्रिश्चन मनुष्य होता. त्याने पहिल्या वेळेला टेप रेकॉर्डर चर्चमध्ये यूथ मीटिंग चालू होती त्यावेळेला आणलं आणि यूथचं जे गाणे आहेत ते त्यांनी रेकॉर्ड केले आणि आम्हाला वाजवून दाखवले नंतर. आणि सगळा घोळका आम्ही त्यांच्या भोवती झालो आणि मी लहान होतो आणि ते मोठमोठे तरुण त्याच्या अरे बापरे, असं असतं का टेप रेकॉर्डर आणि असं रेकॉर्ड होतं का. आणि आम्हाला खूप नवल वाटलं. मला नवल वाटलं, ते सर्व जे मोठमोठे तरुण होते त्यांना नवल वाटलं, कारण बुलढाण्यामधले पहिलंच ते टेप रेकॉर्डर आम्हाला पाहायला मिळालं. त्याच्या अगोदर टेप रेकॉर्डर काय असतं हे माहीतच नव्हतं. ते शोध कधी लागला तर टेप रेकॉर्डचा शोध 1927 साली लागला. त्याच्या अगोदर सुरुवात झाली होती. काही लोकांनी अभ्यास केला, मग त्याच्यावर दुसऱ्या लोकांनी संशोधन सुरू केलं. अशा रीतीने ते डेव्हलप होत होत 1927 मध्ये हे टेप रेकॉर्डर सुरू झालं. आणि मग नंतर कम्प्युटर चार्ल्स बग्गागे या नावाचा मनुष्य त्याने 1833 मध्ये आणि 1871 या कालावधीमध्ये खूप अभ्यास केला. त्याच्या अफाट ज्ञानाने त्याने हे डेव्हलप केलं. अर्थात मग त्याच्यानंतर तो गेला आणि मग दुसरे आले, त्यांनी त्याचं ते जे टेक्निक होतं त्याच्यावर अभ्यास केला आणि मग हळूहळू कम्प्युटर हे इंट्रोड्यूस झालं आणि जगामध्ये आला. जे एरोप्लेन आज उडतात ते एरोप्लेन 1903 सालामध्ये राईट ब्रदर्सने त्याचे इंट्रोड्यूस केलं, सुरुवात केली. ते टेक्निक आणलं की मनुष्य असा उडू शकतो हे त्याने जगाला दाखवलं आणि मग नंतर ते पण मरून गेले. पण ते टेक्निक त्यांनी काय केलं, जे आणलं इंट्रोड्यूस केलं त्याच्यावर दुसऱ्या लोकांनी अजून संशोधन केलं आणि देवाने त्यांना ज्ञान दिली. अजून त्याच्यामध्ये काय जे आहेत सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत मला काही माहिती नाही, पण ते दुसरे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी अभ्यास केला. त्याच्यातले पुष्कळ मरून गेले, मग दुसरे आले त्यांनी ते हाती घेतलं. अशा रीतीने एरोप्लेन आज जे उडत आहेत ते किती त्याच्यामध्ये ह्या 100 वर्षामध्ये सुधारणा झाली, किती त्याच्यामध्ये सुरक्षितता आलेली आहे आणि किती नवीन नवीन गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. हे जर आपण ऐकलं पाहिलं तर आपण थक्क होऊन जातो. आणि त्यानंतर मोबाईल फोन, कधीही कोणीही असं विचार केला नसेल 40-1 वर्षापूर्वी, कदाचित पाश्चिमात्य देशामध्ये ते आलेलं असेल, पण जो मोबाईल आहे हा खरा मोबाईल 1984 सालामध्ये मार्टिन कूपर नावाच्या माणसाने, जो मोटोरोला कंपनीमध्ये इंजिनियर होता, त्याने हे डेव्हलप केलं आणि 1984 सालामध्ये मोबाईल फोन जगामध्ये आले. वाव, त्याच्या अगोदर मोबाईल फोन काय आहे म्हणजे कल्पनाच करू शकत नव्हतो की असं बिनतारी असं एखादं यंत्र येईल. आणि मग आता तर त्या मोबाईलमध्ये मी म्हणतो हजारो गोष्टी आलेल्या आहेत.
कशा आल्या काही माहिती नाही, कशा आल्या काही माहिती नाही, मला ते काही समजत नाही. फक्त मोबाईल वापरायचा एवढं मला समजतो. त्या मोबाईलमध्ये ज्या सुधारणा आहेत, ज्या ॲप्स आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्याच्याद्वारे बापरे किती किती किती, आणि मन कधी विचार केला तर थक्क होऊन जातं. आज मोबाईल आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की मनुष्याने मोबाईल ज्याने शोध लावला, ज्याचं नाव मी वाचलं, तो जगामध्ये नाही. ज्याने एरोप्लेनचा शोध लावला तो आज जगामध्ये नाही. ज्याने रेडिओचा लावला आणि टेलिफोनचा लावला आणि टी व्हीचा लावला ते जगामध्ये नाही आहेत. मनुष्याला सांगायचं तात्पर्य हे आहे की मनुष्याला मरणावर विजय मिळवता आलेला नाही. म्हणून हा म्हणतो आहे, मर्त मनुष्य तो काय की तू आमची आठवण करावी. आणि ज्या देवाने मनुष्याला इतकं भलं मोठं अफाट ज्ञान दिलेलं आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, त्याने त्याच्या ज्ञानाच्या द्वारे जगामध्ये ह्या सुधारणा केलेल्या आहेत, जगामध्ये ह्या सुधारणा आणलेल्या आहेत. त्या मनुष्याला मात्र मरणावर अजून काहीही औषध काढता आलेलं नाही. असं औषध निघालेलं नाही की हे औषध तुम्ही प्या, घ्या आणि तुम्ही मरणारच नाही. कदाचित जे औषध उपचार आहे त्याने 2 दिवस एखादा मनुष्य आपलं लाईफ थोडंसं वाढवू शकेल, पण शेवटी तो मरणारच. तो कोणीही असो, तो अमेरिकेचा प्रेसिडेंट असो की पंतप्रधान असो की कोणीही मोठा व्यक्ती असो, त्याला मरावंच लागतं. पण ह्या सर्वावर आमचा महान जिवंत देव असा आहे की त्याने आम्हाला मरणावर उपाय दिलेला आहे, आणि तो उपाय प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. हे जे शरीर आहे हे मातीमध्ये जाईल बायबल सांगितल्याप्रमाणे, पण त्याने दिलेला जो आत्मा आहे हा आत्मा सदा सर्व काळ देवाच्या गौरवामध्ये सार्वकालिक जीवनामध्ये राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. मर्त मनुष्य काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. आणि पुढे आपल्याला काय पाहायला मिळतं आपण बघूया. शेरडे मेंढरे, 7वं वचन मी वाचतो आहे, स्तोत्रसंहिता 8 आणि 7. शेरडे मेंढरे, गुरे ढोरे ही सारी, तसेच वन पशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी, हे परमेश्वरा आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. देवाची स्तुती असो. सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवलेले आहे. आणि मी जे वाचलेलं आहे, शेरडे मेंढरे, गुरे ढोरे, वन पशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे, जलात संचार करणारे प्राणी, सर्व काही देवाने मनुष्याच्या हाताखाली ठेवलेले आहे, पायाखाली ठेवलेले आहे. एकानेही त्याच्यावर मजल मारलेली नाही किंवा कोणताही एखादा प्राणी आपल्यावर प्रभुत्व चालवू शकत नाही. याचं कारण हेच आहे की देवाने तुम्हाला आणि मला बनवलं आणि त्याचा आत्मा आमच्यामध्ये घातला आणि अफाट ज्ञान त्याने मनुष्याला दिलेलं आहे. तर आपण कल्पना करू शकतो की देवाने मनुष्याला एवढे मोठं ज्ञान दिलेलं आहे, सामर्थ्य दिलेलं आहे, त्याच्याद्वारे एवढे मोठमोठे शोध लावलेले आहे. तर तो जिवंत देव ज्याने हे ज्ञान मनुष्याला दिलेलं आहे तो किती सामर्थ्यवान असेल. आणि ज्या वेळेला हा विचार येतो ना मनामध्ये, तर थरकाप तर होतोच होतो आणि देवाचे आभार मानतो की देवा तुझी ओळख आम्हाला तू होऊ दिली, आम्ही तुझे आभार मानतो. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. मनुष्य मात्र एक शोध कधीही लावू शकत नाही, आणि तो म्हणजे मरणावर विजय. ह्या शारीरिक मरणावर विजय आणि आध्यात्मिक मरणावरही तो स्वतः काही करू शकत नाही, स्वतः काही करू शकत नाही. आणि म्हणून आज आम्ही देवाचे आभार मानूया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की हे देवा, मी मर्त मनुष्य, मी काहीही पात्रता नसताना, लायकी नसताना, हे देवा तू माझ्यावर दया केली, कृपा केली आणि तुझं ज्ञान आम्हाला होऊ दिलेलं आहे आणि तू आम्हाला दर्शन दिलेलं आहे. आम्ही तुझे आभार मानतो. म्हणून शेवटी एकच सांगतो इच्छितो, नीट कृपा करून ऐका. शेवट आहे,
जसे मोबाईल फोन किंवा इतर टेक्नॉलॉजी त्याचं आम्हाला ज्ञान नाही, ते कसं बनलं, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व आहेत त्याचं ज्ञान नाही, तरी आम्ही त्याचा काय करतो, राजरोज उपयोग करतो आहे. खेड्यातले जे लोक आहेत, ज्यांना कधी जे जास्त शिकलेले नाहीत, ते देखील मोबाईलचा उपयोग करतात. त्यांना टेक्नॉलॉजीचं काही माहिती नाही. मला टेक्नॉलॉजीचं काही माहिती नाही, झिरो नॉलेज आहे, पण मी त्याचा उपयोग करतो आहे, घेतो आहे. मला सांगू द्या, तसेच देवाचे पूर्ण ज्ञान आम्हाला कधीच समजणार नाही. देवाबद्दल तो इतका सामर्थ्यवान देव आहे की देवाबद्दलचं पूर्ण ज्ञान, त्याचं सामर्थ्य आम्हाला कधीच या जीवनामध्ये समजणार नाही. तरी आज देवाने दिलेल्या तारणाचा मात्र आम्ही उपभोग आम्ही घेऊ शकतो. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. तुम्ही घरामध्ये प्रेज लॉर्ड म्हणा, देवाची स्तुती करा, कारण हा देव इतका महान आहे, मोठा आहे. त्याचं ते सामर्थ्य आहे, त्याचं जे ज्ञान आहे ते आम्हाला कदाचित कधीच समजणार नाही या जीवनामध्ये. पण देवाने दिलेला जे तारण आहे मात्र त्याचा उपभोग तुम्ही आणि मी घेऊ शकतो. आणि तो उपभोग आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही घेऊ शकतो. तू त्याचवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आज काय करायचं आहे, देवाबद्दल प्रश्न विचारत बसण्याची गरज नाही. देवाने असं का केलं आणि देवाने असं का केलं नाही. देवाचं सामर्थ्य, देवाचं ज्ञान आम्हाला कधीही समजणार नाही. पण प्रियांनो, देवाने दिलेलं जे तारण आहे हे या ठिकाणी आहे. देवाला म्हणा, थँक्यू जीसस, तू आमच्यावर दया केली. आम्ही मर्त मनुष्य आहोत, आमच्यात काही लायकी नाही, पात्रता नाही, तरी देवा तू आम्हाला आमच्यावर प्रीती केली, आम्हाला तुझ्या प्रीतीखाली जवळ घेतलेलं आहे, जवळ केलेलं आहे. आम्ही तुझे आभार मानतो. अशी प्रार्थना कराल काय? त्याचे आभार मानाल काय? त्याची उपकार स्तुती कराल काय? आणि जर अजूनही तारणाचा अनुभव आला नसेल तर प्रियांनो, टुडे इज द डे ऑफ सॅल्वेशन. आज तो तारणाचा दिवस आहे. आज ती तारणाची घटका आहे, वेळ आहे. आपलं जीवन त्या निर्माणकर्त्याला सोपवून द्या, म्हणजे तो तुमची सर्व काळजी घेईल. गॉड ब्लेस यू. प्रार्थना करूया. हे आमच्या थोर जिवंत देवा, या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू, कारण तू खरोखर फार आणि फारच महान देव आहेस. तुझी प्रभू महानता आम्हाला कधीच कळणार नाही, पण जी काही थोडीफार आम्हाला कळालेली आहे त्याच्याद्वारे प्रभू आम्ही तुझं स्मरण ठेवावं, तुझी भक्ती आम्ही करावी, तुला आम्ही शरण यावं, तुला आम्ही समर्पण करावं, तुझ्यावर विश्वास ठेवावा आणि तू दिलेलं तारण आम्ही मात्र घ्यावं आणि त्याचा उपभोग घ्यावा, एन्जॉय करावं आणि सार्वकालिक जीवनाचे प्रभू आम्ही वाटेकरी व्हावं म्हणून तो आमच्या प्रत्येकाचं सहाय्य कर. हीच तुझ्या चरणी प्रार्थना कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केलेली म्हणून तो ऐक. आमेन. आपण उभे राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया आणि मग त्यानंतर आजची भक्ती आपली संपलेली असेल. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य येऊन जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास, जसे आम्ही आमच्या ऋणी सोडल्या तसे तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नको तर वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझी. आमेन. आमच्या बुद्धी सामर्थ्यापलीकडे आमचा राहणारा जिवंत देव याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्त यांनी केलेली आम्हावर केलेली कृपा आणि पवित्र आत्मा याची सुसंगती, जे सर्व लहान थोर विश्वासणारे आहेत त्यांच्याबरोबर आज, उद्या आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पुन्हा आपण भेटूया.
रविवारी सकाळी 10 वाजता पुन्हा आपण एक प्रश्न घेऊन येणार आहोत, त्याच्यावर विचार विनिमय करणार आहोत आणि शिकणार आहोत. तर वेळेवर आपण जॉईन होऊ आणि ह्या ऑनलाईन भक्तीचा आपण आस्वाद घेऊया, एन्जॉय करूया देवाच्या वचनाबद्दल आणि देवाची स्तुती आराधना आपण करूया. तोपर्यंत सुरक्षित राहा, आशीर्वादित राहा. देवबाप करो तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. गुड बाय.